पार्टी रुलिंग पार्टी होती ती एका पर्टिक्युलर ग्रुपला धरून बोलायची की बटेंगे तो कटेंगे. आता सर मला तुम्ही सांगा की शासनाचं जे रुलिंग पार्टी आहे किंवा जे सत्तेमध्ये आहे त्यांनीच असं भाष्य केलं तर बाकीच्यांचं काय राहिलं? कारण आपलंच संविधान आपल्याला स्वातंत्र्य देते आणि प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन तो तसं एक्सप्रेस करू शकतो. असं जर केलं आणि कंप्लेंट लॉन्च केली तर त्यांच्यावर कुठली ॲक्शन होत नाही आणि ते पूर्ण निवडणूक संपेपर्यंत सुरूच होतं. आणि त्याचा इफेक्ट असा झाला की ते निवडणुकीचा परिणाम झाला पूर्ण जातीवरती. जे आपण बघितलं की काँग्रेसवाला आहे तर म्हणते तो मुस्लिम आहे म्हणते, त्याला वोटच देऊ नका म्हणते. नाही सर, आमच्याकडे तसंच झालंय. हो, जातीवरती पण झालंय आणि धर्मावरती पण झालेलं आहे. कारण कसं झालं, आमच्या ग्राउंड लेवलला मी पोलिंग बूथवर होतो, तिथे डायरेक्ट लोक म्हणाले अरे पंजाबवाला ये तो मुसलमान इस कोर्ट मत दो. कॉन्स्टिट्यूशन कुठे म्हणते सर असं? आणि काँग्रेस पण म्हणत नाही की ते मुस्लिम आहे. तर हे जे असं लोक बोलताय, जे रुलिंग आहे त्यांना कळायला पाहिजे, कारण ते स्वतः अराजकता पसरत आहे देशामध्ये. कारण कॉन्स्टिट्यूशनच म्हणत नाही, मग याला कुठेतरी बंधन आणायला पाहिजे. आत्ताच माझे प्रतिस्पर्धी सूरज भाऊ बोलले हो की कसं आहे आपलं गव्हर्नमेंट चेक्स अँड बॅलन्स आहे. मी मान्य करतो सर, चेक्स अँड बॅलन्स आहे. इथे गव्हर्नमेंट का चेक्स अँड बॅलन्स नाही आहे? का त्यांच्या विरुद्ध बोललं जाते? का त्या बोलणाऱ्याला पनिशमेंट होत नाही किंवा त्यांच्यावर काय ॲक्शन होत नाही? तर माझं तर एवढंच म्हणणं आहे सर, कॉन्स्टिट्यूशन जेव्हा बाबासाहेबांनी फ्रेम केलं आणि ते कॉन्स्टिट्यूशन आपल्याला अर्पण केलं तर तेव्हा त्यांनी पूर्वीच म्हटलेलं आहे की हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे जर याचा उपयोग करण्याला चांगला असेल तर तो तुमच्यासाठी चांगलाच होईल, जर तुम्ही याचा उपयोग वाईटसाठी करून घेतला तर तो वाईटच होईल. आज सर अजून मी एक सांगेल की जेव्हा मी सरपंच निवडणुकीसाठी उभं होतो तिथे पण कास्टिझमवर असते सीट्स पंचायत. त्याच्यामध्ये रिझर्वेशन असते सर, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट आणि ओबीसी. तर जेव्हा ते रिझर्वेशन ठरलं तेव्हा पहिले आम्हाला माहीत नाही की कुठल्या गटाला जाणार, पण ते जेव्हा रिझर्वेशन काढलं ते शेड्यूल कास्टला आलं. त्याच्यानंतर पण आम्ही खूप सारे लोक उभे झालो, निवडणूक लढलो, निवडणूक जिंकलो. त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली आहे 73rd अमेंडमेंट 1992ला आणि त्याच्यामध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशन जे पॉवर दिलेले आहे की बा पंचायत जी असेल ती स्वायत्त संस्था असेल आणि तिला स्वतःचे डिसिजन घेण्याचे अधिकार असेल. त्याच्यामध्ये खूप सारे आम्हाला मग हे दिलेले आहे पॉवर्स. तर काय केलेलं आहे शासनाने, ज्या प्रमाणात ते इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे ते केलेलं नाही आहे. म्हणून जे डिसिजन लोकल गव्हर्नमेंटने घ्यायला पाहिजे ते त्यांना घेता येत नाही, म्हणजे यांच्याचकडे राखून ठेवलेले. आम्ही म्हणू तोच कायदा. आणि मग याच्यामध्ये काय होते सर, आता जसं आमच्याकडे MLA बच्चू कडू पडले, ते काय करायचे सर, आमच्या गावामध्ये शेड्यूल ट्राईब विलेज आहे आमच्या इथे लोक शिकलेले नाही आहे, अवेअरनेस नाही, कॉन्स्टिट्यूशन काय आहे काहीच माहीत नाही लोकांना. एखादं लोकेशन सांगितलं, फॉर एक्झाम्पल मोहन आठवले, नरेंद्र पितळे, CC रोड बांधकाम करणे. प्रत्यक्षात तुम्ही तिथे जर जाऊन बघितलं तर कुठला CC रोड तुम्हाला दिसणार नाही, एक साधं तुम्हाला दगड दिसणार नाही आणि त्या लोकेशनवरती तुम्हाला 20 लाख रुपये निधी ऑलरेडी काढून झालेला दिसेल. आणि या विरोधात जर आम्ही कंप्लेंट केली किंवा काही बोलायला गेलो तर कुठलंच ॲक्शन होत नाही, कारण वरून खालपर्यंत तेच बसलेले आहे, पूर्ण कमिशन सिस्टीम बसलेली आहे. त्याच्यामुळं माझं म्हणणं एवढंच आहे, मी सिस्टीमच्या विरोधात बोलत नाही आहे किंवा बाजूने बोलत नाही आहे. सर, हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. का मुस्लिमांना जगण्याचा अधिकार नाही आहे, ख्रिश्चनांना जगण्याचा अधिकार नाही, सिख लोकांना जगण्याचा अधिकार नाही, का त्यांच्या कास्टवर बोलल्या जाते? म्हणून मी नरेंद्र सरांना म्हटलं की तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलं, फक्त तुम्ही काहीतरी सोडत आहात, जो सध्या जे घडत आहे ते तुम्ही तेवढं सोडलं, ते पण तुम्ही एक्सप्लेन करायला पाहिजे होतं. मताशी मी सहमत नाही की इथे काही डिस्क्रिमिनेशन रिलिजनच्या बेसवर आहे. सगळे लोक सुखाने नांदतात आहे, बरोबर आहे. एक जण फतवा काढतो त्याला मग दुसरा उत्तर. नाही, माझं उत्तर फतव्याला नाही आहे हो, माझं म्हणणं काय आहे, मागच्या वेळेस काय झालं, कॉन्स्टिट्यूशन बचाव हे खरंच वाचवायलाच पाहिजे होती. सांगितलं की रिझर्वेशन कॅन्सल होऊन जाईल, खरंच होणारच होतं, त्याला उत्तर दिलं सर. हा माझा एक्सपिरियन्स आहे बोलाय. एक मिनिट मोहन, याला म्हणतात नॅरेटिव्ह बसवणे. तुम्ही पण नॅरेटिव्ह सेट केला, लाडकी बहीण दिली आणि लोकांना सांगितलं तुम्ही जर बीजेपीला वोट नाही केलं तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार. तुम्ही काय तुमच्या घरून देताय का मला सांगा? काँग्रेसची पॉलिसी मी काँग्रेसबद्दल किंवा बीजेपी बद्दल नाही बोलत आहे. आय एम टॉकिंग ॲज अ कॉमन मॅन. प्रामाणिकपणे सांगतोय की मुसलमान कम्युनिटी जी आहे त्यांनी बीजेपीला भरपूर मतं दिली, द्यायलाच पाहिजे ना साहेब. तरी बीजेपी त्यांचं उन्हच गाते की नाही कटेंगे तो पटेंगे. कशाला तुम्ही त्यांना डिवसता? मला एवढं सांगायला पॉईंट. हा माझा झाला एक्सपिरियन्स आणि बोलायला झाला तर भरपूर आहे सर.
पण मला लिमिटेड आहे, टायमाचं बंधन आहे. मी कन्क्लूड करतो. कन्क्लूड केलं सर मी. आणि नेक्स्ट दुसरं- शिवम. एक मिनिट